नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज कोबीची भाजी करणार आहे पातळ. तर त्यासाठी ही चणा डाळ घेतली एवढी, एक बटाटा साल काढून घेतले, एक कांदा घेतलाय जरा मोठा, टमाटे एक, कोथिंबीर, अद्रक, लसूण. तर आता ही कोब मी चिरून घेते, चांगला ताजा हिरवा कोब आणलाय. याची पातळ भाजी करणार नाही मी, सुकी बी करते ती, पण पातळ पण चांगली होत्या. एकदा करून बघा तुम्ही पण. तर आता ही कोबी कापून घेते, त्याची वरलं पत्तं काढून ठेवते. कोबीची भाजी पातळ पण चांगली होत्या, पण सुका कोबू जास्त करते ती, पण पातळ कोबू पण चांगला होतोय. तर आता मी कोबी चिरून घेतलाय, धुवून स्वच्छ चिरून घेतलाय. ही बटाटा पण मी आता चिरून घेतली ती. टमाटो, कांदा पण चिरून घेतलाय. कांदा अर्धा चिरून टाकलाय, अर्धा फोडणीला ठेवणार नाही. तर कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. चणा डाळ आहे, धुवून घेतली स्वच्छ, ती मी यातच टाकणार नाही. थोडी कोथिंबीर बी टाकणार नाही. लसणाच्या 1-2-4 पाकळ्या बी टाकणार नाही. तर आता मी कुकरला झाकण लावून घेते, 1-4 शिट्ट्या काढते. तर आता कोबी बटाटा आपला शिजलाय चांगला, 4 शिट्ट्या दिली ना. चांगला शिजलाय. मी वतून घेते याला फोडणी द्यायला. तर आता तेल टाकून घेत्या फोडणी द्यायसाठी. तर कढीपत्ता टाकते आधी, अद्रक लसूण टाकते. आता एक कांदा टाकते फोडणीला. आता हळद टाकते 1 चमचा. गरम मसाला 1 चमचा टाकते. लाल तिखट 1 चमचा टाकते. काश्मीर मिरची अर्धा चमचा टाकते. आणि आपला घरगुती मसाला एक अर्धा चमचा टाकते. तर आता मसाला चांगला भाजला या. तर आता मी वरती आता मी थोडं पाणी ओतते. चवीपुरतं मीठ टाकते. कोथिंबीर ठेवलेले हे टाकून घेते.
आता एक कालवण आपलं शिजलंय कोबीचं, एकदम मस्त वास यायलाय. आता मी याला अशी हिंगाची जिऱ्याची फोडणी देणार नाही. याला तुम्ही करून खाऊन बघा पातळ कोबीचं कालवण. आता मी फोडणी देते याला. मस्त वास यायला आलाय. मस्त भाजी झाल्या. कालवण म्हणा भाजी म्हणा तुम्ही आता करा खावा.